स्वतःला धारेवर धरा. मला शक्य नाही असे म्हणणे म्हणजे मानवी वृत्तीतील सर्वात प्रबळ नकारात्मक शक्ती आहे. स्वयंविकासाच्या पुस्तकातील एक जुना नियम आहे, स्वतःबद्दल कठोर राहा आणि इतरांबद्दल कोमल राहा. मला शक्य नाही असे कधीही म्हणू नका. स्वतःकरता तुम्ही योजलेल्या प्रमाणात कधीही तडजोड करू नका. स्वयंशिस्तीचे एक कठोर उदाहरण बना. उदाहरणार्थ, तुमच्या टू डू लिस्टमध्ये तुम्ही जर नोंदवून ठेवाल, तुम्हाला फिजिक्सच्या चौथ्या प्रकरणाची गणिते सोडवायची आहे, तर काहीही झाले तरी ते सोडवाच. तुमच्या TDL म्हणजे टू डू लिस्टनुसार तुमच्या दिवसभराच्या कामाची आखणी करा. त्याच्या उलट पद्धतीने नव्हे. स्वतः ठरवलेली कामे करण्यासाठी तुमचा वेळ प्रथम खर्च करा आणि मग नंतर उरलेल्या वेळात तुम्हाला काय हवे ते करा. असे म्हणतात की ठरवलेल्या सर्व गोष्टी जर तुम्ही पूर्ण केल्या असतील तर तुमच्या योजनेत कमतरता आहेत. स्वयंविकासाची तुमची पातळी वाढवत राहा. तुम्ही जर काळात सुधारणा करत नसाल तर तुम्ही मागे पडाल. कारण तुमची सुधारणा होईपर्यंत बाकीचे तुमच्यासाठी थांबून राहणार नाहीत. त्याऐवजी तुमच्या आळशीपणाचा ते फायदा उठवील. म्हणूनच स्वयंविकासाचा तुमचा प्रवास स्वतःबाबत कठोर होण्यानेच साध्य होऊ शकतो. याचा अर्थ एवढाच की कोण साध्य गोष्टींनी नामोहरण होऊ नये. कारण आपल्याला प्रत्येकालाच काही अडचणी असतात. आपल्याला त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न करावेच लागतात. स्वतःबद्दल कठोर होण्यासाठीचे आणखी एक कारण म्हणजे बाह्य दबाव. स्पर्धा परीक्षा देण्याबाबत जेव्हा तुम्ही गंभीरपणे विचार कराल, तेव्हा अचानकच तुमच्यावरचे आंतरिक आणि बाह्य दबाव वाढू लागतात. तुमच्या प्रयत्नांची गाडी रुळावरून खाली खेचण्याचा, तुम्हालाही खाली खेचण्याचा आजूबाजूंचे अनेकांचे प्रयत्न करू लागतात. तुमचे मित्रमैत्रिणी ज्याच्याबरोबर तुम्ही पूर्वी तासनतास वेळ घालवत होते, ते तुम्हाला मागे खेचण्याचा सर्वात जास्त प्रयत्न करतील. कारण त्यांना एकटे पडणे आवडणार नाही. ज्यांना आयुष्यात फार काही साध्य झालेले नाही, अशा त्यांच्यासारख्या माणसांनी इतरांना खाली खेचून आपल्या पातळीवर आणण्याचे प्रयत्न करणे हे अगदी स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. पण तुम्ही जर आतून कणखर आणि मजबूत असाल, तर तुमच्यात आपोआपच आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण होते. ज्यायोगे तुम्ही अशा प्रकारचा दबाव सहन करू शकता आणि कितीही आव्हानावर मात करून पुढे वाटचाल करू शकता. कोणी तुम्हाला म्हणेल की अशा परीक्षा पास होण्यासाठी तुमच्याजवळ पुरेशी विद्वत्ता नाही. अशा वेळी तुमचे स्वतःला, इतरांना नव्हे, असे उत्तर असेल की मला प्रयत्न करू दे आणि इतरांना चूक ठरवू दे. पण हे सिद्ध करण्याकरता त्यावर प्रयत्न करायला हवेत आणि इतरही गोष्टींसाठी प्रयत्न करायला हवेत. जोवर त्यावर उत्तर सापडत नाही, स्वतःबाबत कठोर राहण्याचे प्रचंड फायदे आहेत. कारण तुम्ही आतून कणखर बनलेले असता, त्यामुळे कठीण काळातही मार्ग काढू शकता. पण इतरांची तशी मनोवृत्ती नसल्यामुळे, त्यांना तसे प्रशिक्षण नसल्यामुळे इतर लोक लवकर हार मानतात. अमेरिकेतील प्रथितयश प्रेरणात्मक वक्ते झिग झगलर म्हणतात की तुम्ही स्वतःबाबत कायम ढिले राहिलात तर आयुष्य अवघड जाईल. पण जर तुम्ही स्वतःबाबत कठोर राहिलात तर आयुष्य कल्पना पलीकडे सोपे होईल. धन्यवाद.